निवडून येत नसते, येतच असतो. तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, आता आज काय वाटतं त्या अभी कुछ नहीं बोलने का किसी को, जो होगा वही अच्छा ही होगा. ज्याने कुणी काय केलं त्यांना लक लाभला. आता मला जनतेने निवडून दिलं ना, आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही. निलेश लंके साहेब नाही पण कुठेतरी जायंट किल्लर ठरले वाटतंय का? नाही पण कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती. बलाढ्य शक्ती समोर होती. गेल्या 2 महिन्यापासून संघर्ष चालू होता. कसं बघता याकडे, काय सांगाल या संदर्भात? या विजयाचं खरं श्रेय जातं ते माझ्या शेतकरी बांधवांना, माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जातं. माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू, शिवसेना असू, तुमचं कम्युनिस्ट असू, आम आदमी पार्टी असू, आमचे सगळे लोक इतके पळाले बिचारे. आज त्यांच्यामुळे हा विजय झाला. तर निलेश लंके शून्य, निलेश लंके शून्य या सगळ्या लोकांमुळे आज निवडून आले. आता पुढचा अजेंडा कुठेतरी तो दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार झाले. अजेंडा काय असणार आहे पुढे? लोक म्हणजे घाबरतात. काय सांगा? काय नाही करायचे, दादागिरी करणाऱ्यांना लकलाप लाभू, कोणाला काही म्हणायचं नाही. लोकांनी निवडून दिलं ना राव. आता लोकांना हात जोडून आहे ना आपलं काम करायचे. चुकल्या देणे वालों का भी भला, न देणे